किती जणांनी पॉवर थॉट्स वाचले? म्हणजे पॉवर थॉट्स नावाचं पुस्तक? ठीक आहे, तुमची हरकत नसली तर या पुस्तकातून मी आज शिकवणार आहे. आणि जरी हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल, मी खात्री देते तुम्हाला, मी अशा गोष्टी सांगेन ज्या या पुस्तकात नाहीत आणि तुम्हाला वेगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतील. मला विश्वास आहे की ही खूप महत्त्वाची गोष्ट आपण लोकांना शिकवू शकतो की त्यांचे विचार अतिशय शक्तिशाली असतात. तुमचे विचारच केवळ शक्तिशाली असतात असं नाही, तर ते खरं तर तुमची जीवन रेषा बनतात. आपण नेहमी असं म्हणतो की सगळं काही इच्छेवर अवलंबून असतं, पण खरं सांगू का, पुष्कळचं आपलं यश आणि विजय हे आपल्या मनातले असतात. आणि म्हणूनच तुम्ही स्वतः गर्तेत असल्याचा विचार कराल किंवा शक्तिशाली झाल्याचाही विचार करू शकता. लोक मनासंबंधीचं साहित्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात कारण जीवनातला तो कठीण असा भाग आहे नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी. खरं तर मला विश्वास आहे की आपण विचारासाठी चुकीच्या गोष्टी निवडण्याऐवजी योग्य त्या गोष्टी निवडू शकतो आणि हेही अगदी हेतुपूर्वकरित्या करू शकतो. तुम्ही हे फक्त घडतच राहणार असा विचार करू नका. तुम्हाला केवळ ते प्रार्थनेनं मिळणार नाही, ते हेतुपूर्वक तुम्हाला करावं लागेल. मन ही रणभूमी आहे, हेच क्षेत्र आहे जिथे सैतान आपल्यावर हल्ला करतो आणि जर तो आपल्याला खोटं वागायला लावू शकला तर मग तुमची फसगत होते आणि फसवणूक भयंकर आहे. कारण जे खरं नाही अशा कशावर तुम्ही विश्वास ठेवत असता आणि ते तुमच्यासाठी वास्तव होतं. बघा, काही फसगत झालेले लोक इथे असतील, टीव्ही पाहणाऱ्यांमध्ये सुद्धा असे असतील आणि तुम्ही ख्रिस्तीही असू शकाल, तुम्ही 20 वर्ष चर्चला जात असाल, पण तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी असतील, तुमची फसवणूक झाली असेल. उदाहरणार्थ माझ्या जीवनातलं एक उदाहरण देते. बालपणी माझ्या वडिलांकरवी माझं शोषण झालं, लैंगिक आणि इतर प्रकारेही, आणि म्हणून सैतानाने सांगितलेल्या खोट्यावर मी विश्वास ठेवला. मला कायम दुय्यम दर्जाचं जीवन जगावं लागलं. मी तसा विश्वास ठेवला की मला हवं तसं माझं जीवन चांगलं नसणार. मी याचा विश्वासच ठेवला आणि मी म्हटलं की मी आता पूर्णतः मोडले, मी पूर्ण कोसळलेले आहे, मी पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे, कुठल्याही पुरुषाला आता माझी गरज नाहीये. आणि जर कधी माझं लग्न झालंच तर माझ्या बाबतीत काय घडलंय हे त्याला कळलं तर मी त्याला नकोशी होईन. आणि देववचनाप्रमाणे हे सत्य नाहीये आणि देवाने दिलेलं आत्ताचं माझं जीवन तुम्ही पाहताय, माझ्या कल्पने पलीकडे असलेलं एक उत्तम असं जीवन, योग्य जीवन जगण्यासाठी देवाला माझे विचार बदलावे लागले. योग्य प्रकारे राहणं आणि योग्य विचार कसे करावे हे मला शिकावंच लागलं. बघा, तुमच्या आयुष्यासाठी देवाची चांगली योजना आहे, पण जर तुमचा विश्वास नसेल तर देव तसं करू शकणार नाही. तुम्ही असा विचार करू शकत नाही की हे दुसऱ्यासाठी आहे. तुम्ही विश्वासाने समजायला हवं की हे तुमच्यासाठीच आहे. नीतिसूत्र 23:7 म्हणतं, कारण तो आपल्या अंतर्यामी जसा विचार करतो तसाच तो आहे. त्यामुळे मला म्हणायला आवडेल की जिथे मन जातं तिथे माणूस जातो. आपल्याला वाटतं की या आठवड्यात आपण अमुक एका ठिकाणी असावं आणि मग त्या ठिकाणी आपल्याला आपली आवडती वस्तू मिळावी आणि तुम्हाला ती नक्कीच मिळेल. बघा, जसा आपण विचार करतो तसं घडतं. ज्या प्रकारे तुम्ही बोलता ते होतं आणि स्वगत बोललं तरी ते घडतं. तुम्ही स्वतःशी काय बोलता हे खरंच खूप महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यात, कारण तुमच्या विचारांपलीकडे तुम्हाला कधीही मिळत नाही. आणि खास करून तुमच्या स्वतःच्या बाबतीत तुम्ही जो विचार करता त्या पलीकडे तुम्हाला मिळत नाही किंवा त्यापेक्षा महान. विचारांमुळे आपण कृतीसाठी तयार होतो. जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर तो जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तुमचा राग दाखवाल. कदाचित जे नको ते तुम्ही बोलाल किंवा तुम्ही अयोग्य प्रकारे वागाल. आणि मला वाटतं तुम्ही हे असं करता कामा नये. हे खूप महत्वाचं असं या पुस्तकात आहे आणि हे आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध ठेवणार आहोत. रॅकच्या रॅक भरून ही पुस्तकं आहेत, कारण मला वाटतं प्रत्येकाने ती घरी घेऊन जावीत. आता तुम्ही म्हणाल की जर मी तेच बोलणार आहे तर मग पुस्तक घरी घेऊन का जायचं? कारण एकदा ऐकून आपल्याला सगळं समजलंय किंवा एकदा वाचूनच आपल्याला सगळं समजलंय असा विचार करणं ही एक फार मोठी चूक असू शकते आपली. आपण स्वतःविषयी खूप अपेक्षा बाळगतो आणि आपलं मन काबूत आणायला आपल्याला वारंवार 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 प्रयत्न करावे लागतात आणि आपल्या मनाचं नवीकरण करावंच लागतं. आजच मी काहीतरी कुतूहलपूर्ण वाचलं. दुसरं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात त्यात असं म्हटलंय की 90% आपला विश्वास
हा आपल्या अंतर्मनाद्वारे कार्य करतो सवयीनुसार, आणि हेच तुमच्या अंतर्मनात दडलेलं असतं आणि ते तुम्ही मनातून काढूच शकत नाही, पण तुम्ही विसरू शकता नक्की. म्हणजे समजा तुमच्याकडे एक विषारी पाण्याचं तळं आहे. देवाने आपल्या जीवनात प्रवेश करण्यापूर्वीचं आपलं मन जे योग्य प्रकारे कसं वागायचं हे शिकू पाहत असतं, आणि बघा तुमचं मन हे साचलेल्या घाणेरड्या पाण्याच्या तळ्यासारखं होतं. म्हणजे शंकेखोर, राग आणि लालसायुक्त, अविश्वासू अशा गोष्टींनी भरलेलं, म्हणजे साचलेल्या डबक्यासारखं. पण तुम्ही एक करू शकता, त्यात क्लोरीन टाका, आणि ते क्लोरीन टाकल्यानंतर मग ते पाणी शुद्ध होत जातं आणि आपण ते पिऊ शकतो. आणि मग तुमच्या मनाचंही तसंच होतं. ते विचार तुमच्या सबकॉन्शियसमध्ये कुठेतरी असतात, पण तुम्ही देववचनांनी स्वतःला इतकं भरता, स्वतःच्या मनाचं इतकं नवीकरण करता की जुने विचार वर डोकं काढू शकत नाहीत, कारण देववचनाचं सत्य तुमच्यात प्रवेश करत असतं. आमेन. तेव्हा हेतुपूर्वक विचार करायला शिकणं, यावर आपण बोलू. हे माझ्या जीवनातलं मोठं संशोधन असेल, कारण मी विचार करू शकते हेच मला माहीत नव्हतं. माझे विचार कुठून येतात याचा मी विचारच केला नव्हता. मी वर्षानुवर्ष चर्चला जात होते आणि सैतान माझ्या मनात विचार घालू शकतो हे मला माहीत नव्हतं. जर मला देववचनाचं सत्य ठाऊक असेल तर तो खोटं बोलतो हे कसं ओळखायचं, आणि म्हणूनच मी केवळ माझ्या विचारांप्रमाणेच चालत होते. फक्त जर सकाळी उठल्यावर मला हताश वाटलं तर मी हताश असायचे दिवसभर, आणि मी जर डेवर रागावले असेन तर देववचनाप्रमाणे मी स्वतःचे विचार नियंत्रित करू शकत नव्हते, आणि त्यामुळे पुढचे 2-3 दिवस मी चिडलेलीच असायचे, जोवर दुसरा काही विचार मनात येत नाही किंवा चिडण्यासाठी दुसरं कुणी सापडत नाही. आणि मला गंमत वाटते जेव्हा मला समजतं की माझ्या डोक्यात जे काही आहे ते सगळंच माझं असं नाहीये, ते माझ्यावरच्या परिस्थितीनुसारही नाहीये. पुष्कळसं सैतानाने माझ्या डोक्यात भरवलंय, कारण त्याला माझं जीवन नियंत्रित करायचंय. मग माझ्या डोळ्यात अंजन घालणारं ते ठरतं, आणि जेव्हा मला कळलं की नको ते विचार करायची मला गरज नाही आणि मी चुकीचे विचार दाबून टाकू शकते आणि नवीन विचार नक्कीच करू शकते जे मला मदत करतील. आता ही दुसरी गोष्ट आहे, पण सुरुवातीला मात्र खूप मोठी लढाई आहे, कारण माझ्या खूप चुकीच्या सवयी होत्या, आणि बायबल सांगता आपण चुकीचे विचार काढून टाकू शकतो आणि मनाचं नूतनीकरण करू शकतो देववचनाद्वारे. काही ना याची समज असेल. काही जण नवीन अशा दाराशी आहात की आता पुढे काय, मी स्वतः योग्य विचार करू शकते. म्हणजे जॉयस तुला म्हणायचं मी सकाळी उठल्यावर मला निराश वाटलं तरी मी दिवसभर निराश असणं काही गरजेचं नाहीये. नाही, जेव्हा तुम्ही सकाळी उठून विचार करता की हा काही चांगला दिवस नाहीये, त्यापेक्षा विचार करा की खोटारड्या सैताना तू लबाड आहेस. हा दिवस परमेश्वराने बनवलाय, त्यात मी उल्हास आणि आनंद करीन. हा सर्वोत्तम दिवस असणार आहे माझ्या आयुष्यातला, हे लक्षात ठेव. पण सामान्यतः लोक काय करतात, मला खूप निराश वाटते, मग तुम्ही नको असलेल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागता आणि कोणी काहीही केलं तरी तुम्ही चिडता. उठता तेव्हा तुमचा मूड अगदी खराब असतो आणि त्याच रात्री पलंगावर जाण्यापूर्वी दिवसभरात सगळे वाईट मूड तुमचे असतात, कारण तुमचं ऐकून ते त्रासलेले असतात. हे सगळं टाळता येऊ शकतं. अगदी प्रत्येक गोष्ट टाळता येऊ शकते जर तुम्ही म्हणाला असता हा काही दैवी विचार नाहीये, येशूच्या नावाने मी याला धमकावतीये, आज हा माझ्यासाठीचा लाभदायक विचार मी करणार आहे. मी तिथे बऱ्याचदा गेले आणि त्या डोंगराभोवती खूप फेऱ्या मारल्यात मी. आता मात्र सैतानाला माझं जीवन मी नियंत्रित करू देणार नाही. बघा, जेव्हापासून मी या मार्गात आहे, तुम्हाला सांगते, काही दिवस हे खरंच दिवसभराच्या युद्धाचे असत आणि अगदी खूप काळापर्यंत ते युद्ध चालत असे. पण आता या टप्प्यावर ते युद्ध फार चालत नाही, कारण मी स्वतःला तसं घडवलंय. जे तुम्हाला मी सांगतेय तसं मी वागलेय. आणि तुमच्यापैकी काहींची असं काही ऐकण्याची कदाचित ती पहिली वेळ असेल, कदाचित तुम्ही ऐकलं असेल पण स्वतःची भूमिका पार पाडली नसेल. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की स्वतःची भूमिका पार पाडा आणि शक्तिशाली विचार करायला शिका. रोज कसा विचार करायचा, आपल्याला मदत करणारा विचार कसा करायचा, हे मला तुम्हाला शिकवायचंय, ज्यासाठी हेतुपूर्वक रीतीने शांतपणे
एका जागी बसून विचार करायचा आणि ते विचार बोलायचे मोठ्याने, जे देववचनाशी सहमत होऊन मनाचं नूतनीकरण करू शकतील. आणि विचारसत्राद्वारे तुम्ही असं करू शकता. मीही असं वागायचे, चुकीचे विचार करायचे. मला एकटेपणाचा खूप कंटाळा आलाय काही करण्यासाठी. इथे प्रत्येक जण माझा फायदा घेतोय आणि म्हणून मला फक्त काम 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 करावं लागतं. पण तुम्हाला वाटतं कोणी माझे कौतुक करत असेल? नाही. डेव गोल्फ खेळायला बाहेर जातो, मुलं खेळायला बाहेर जातात, मी घर स्वच्छ करते, ते बाहेरून येऊन घाण करतात, परत मी परत स्वच्छ करते. मी अगदी कंटाळून गेले या असल्या आयुष्याला. मला घृणा वाटते, मला किळस येते. मी काय बोलते कोणाला कळतंय का? मी माझ्या कामाचा तिरस्कार करते. एक सांगू का, इथे असं कुणीतरी आहे ज्यांना ते काम हवंय अगदी मनापासून. आता मी रोज विचार करते, अगदी दररोज. गेली 29 वर्ष झाली. हा दिवस परमेश्वराने बनवलाय, मी उल्हास आणि आनंद करीन. परमेश्वरा, आज मी कुणासाठी आशीर्वादित ठरू हे दाखव मला. माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार परमेश्वराला मान्य असोत. देवा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. मला आशीर्वाद दे आणि इतरांसाठी आशीर्वादित कर. आज मी जिथे कुठे जाईन तुझी कृपा माझ्यासह असू दे देवा. आजच्या दिवसासाठी मी उल्हासित आहे. हा दिवस चांगला असणार आहे. मला अपेक्षा आहे तू माझ्या जीवनात महान आश्चर्यकारक असं कृत्य करावंस. आता तुमची जीभ तुमच्या भावनांशी जोडलेली असते आणि जेव्हा तुम्ही वाईट साईड काहीतरी बोलायला लागता, तुमच्या भावना पूर्णतः कोमेजतात आणि तुमचा मूड भयानक आणि विचित्र होतो. पण देववचनातून त्या सकारात्मक गोष्टी तुम्ही बोललात. मी हे असं नाही म्हणत, मला जाणीव होऊ शकते की आपल्या भावना ह्या उत्साहित होत आहेत. तुमची जीभ तुमच्या भावनांशी निगडीत आहे. बोलण्यामुळे तुमचा मूड कुचका नाचका बनू शकतो किंवा तुम्ही त्यातून बाहेरही पडू शकता. दयनीयता हा एक विकल्प आहे. मी म्हटलं, दयनीयता हा एक विकल्प आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मी दयनीय होते, असं व्हायचं नाही हे मी ठरवलेलं आहे. पण तुमच्या सभोवतालचे सगळे दयनीय असू शकतात, पण तुम्ही आनंदी असू शकता जर तुम्ही तसं ठरवलं असेल तर. आमेन. आता कलसे करा अध्याय 3 वचन 2. वरील गोष्टींकडे चित्त लावा, पृथ्वीवरल्या गोष्टींकडे लावू नका. बघा, आपण वरील गोष्टींवर लक्ष लावणं आणि ते तिथेच केंद्रित असणं या बाबतीत बरंच बोलणार आहोत. आणि या विचारसत्राद्वारे तुम्ही तुमचं चित्त केंद्रित करणार आहात काळाच्या पुढे जाऊन हेतुपूर्वक विचार करण्यावर. माझ्या नवऱ्याला खेळ आणि गोल्फ आवडतं आणि त्याला खेळ पाहायलाही आवडतात. पण गोल्फ त्याचा आवडता खेळ, त्या खेळात तो समरसून जातो. देव आनंद मिळण्याजोगं काही करतो हे मला बरं वाटतं आणि गोल्फवर पुष्कळ विनोदही करतो. आनंद देण्याजोगं त्याच्याकडे काही आहे म्हणून मला बरं वाटतं आणि मी नेहमीच खुश नव्हते, पण आता मात्र मी खुश आहे. आणि जसजसं तुमचं वय वाढतं, आता देव काही म्हातारा नाहीये, पण तरीही वय तर वाढतच चाललेलं आहे त्याचं. आणि मग अशा काही गोष्टी घडतात ज्या वयानुसार आपल्या पदरी पडतातच. म्हणजे तुमचा हात एकीकडे दुखत असतो, दुसरीकडे दुसरा पाय दुखत असतो आणि मग तुम्हाला झोपायचं असतं पण झोप येत नसते. तर मी नुकतीच त्याला म्हटलं काही महिन्यांपूर्वी, म्हणजे कसं काय तू हाताळणार आहेस, कारण तो अगदी शांत स्वस्थ आहे, अगदी सकारात्मक आहे. मी म्हटलं कसं, म्हणजे समजा तू एखाद्या दिवशी गोल्फ खेळू शकला नाहीस तर, कारण त्याला ते खूप आवडतं. आणि त्याचं उत्तर हा एक उत्तम असा धडा आहे. तो म्हणाला, मी आधीच विचार केलाय, मी माझं मन तयार करून ठेवलेलं आहे की जर असा दिवस आलाच तर मी तितक्याच मोकळेपणाने ते स्वीकारेन आणि ते मनातून काढून टाकेन. आता बघा, या गोष्टीला 5 वर्ष लागतील की 10 वर्ष मला नाही माहीत, पण खरं तर जेव्हा आपण ठरवतो की एखादी गोष्ट आपल्यावर परिणाम घडवणार नाही, तर मग सैतान आपल्याला त्रास देऊच शकत नाही, आपलं काहीही बिघडवू शकत नाही, कारण आपण सकारात्मक असतो. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलत का? मी सुद्धा माझं मन तयार करून ठेवलंय की सैतानाने माझ्यावर नियंत्रण गाजवू नये. आणि मी हे 10-15 वर्षापूर्वीच ठरवलंय. मला नाही माहित मी आयुष्यभर ही शिकवण देऊ शकेन की नाही, पण हे माझं जीवन आहे, हा माझ्या जीवनातला अतिशय महत्वाचा असा भाग आहे.
बोलणं, शिकवणं, तयारी करणं किंवा अशा सभा भरवणं हे गेली 25 वर्ष मी करते. म्हणून मी जे करतेय ते मला आवडतंय. मला वचन शिकवायला आवडतं. म्हणजे मी जे करते ते मला किती आणि कसं आवडतं मी नाही सांगू शकत. म्हणून मी विचार केला की देवा मला अशा टप्प्यावर नेऊ नकोस की जिथे मी हे करूच शकणार नाही. आणि मग एक विचार आला की म्हणजे मी कोणी नाही का, माझी काही किंमत नाही का, मला काही मूल्य नाही का, माझं व्यक्तिमत्व माझ्या कामाशी जोडलेलं नसावं. कारण जर मी हे करू शकले नाही तर मी कोण असा प्रश्न मला पडू नये. म्हणून मी आधीच विचार केलाय, आधीच माझं मन मी तयार करून ठेवलंय. मी पूर्णतः स्वीकारलंय की जर देवाला मला थांबवावंसं वाटलं तर मी त्यापुढे शांतपणे, मी साधी सुधी जॉयस मायर म्हणून तितकीच मौल्यवान असेन जितकी संदेश देणारी म्हणून होते. तो माझ्यावर प्रीती करतो आणि मी वेगळ्या प्रकारे मौल्यवान असेन, पण मी मौल्यवान असेनच. आता तुमच्यापैकी काही जणांनी चुकीच्या दिशेने मन तयार केलं असेल. तुम्ही विचार केला असं झालं तर मी सहन करू शकणार नाही, जर तसं घडलं तर मी संपून जाईन, असं जर झालं तर मी पळून जाईन, हे जर झालं नाही तर मी खल्लासच. चला आता मला तुम्हाला काही सांगायचं आहे. सैतान तुमचं अंतःकरण वाचू शकत नाही. जर तुम्ही ते तोंडाने बोललात त्याचं असं होतं की अजून एकदाच फक्त, ठीक आहे मी हालोच. तुम्ही तुमचं मन तयार करू शकता नव्या कोऱ्या दिशेने. बायबल सांगतं विचारांवर विचार करा. म्हणजे नक्कीच आपण हवा त्या गोष्टींवर विचार करू शकतो. कारण फिलिप्पीकरांस 4:8 म्हणतं जे काही खरे, जे काही सन्मान्य, जे काही न्याय, जे काही शुद्ध, प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे, जर काही सद्गुण व जे काही स्तुतिपात्र असेल त्याचे मनन करा, त्याचे मनन करा. रोज तुम्हाला मनाचं नवीकरण करायचंय. फिलिप्पीकरांस 4:23 प्रमाणे रोज तुमच्या मनाचं आणि स्वभावाचं नूतनीकरण करा. तुम्हाला कंटाळा आला असेल तर दिवसभरातल्या त्या गोष्टी आठवा की कंटाळा कुठून आला ते शोधता येईल. आमेन. तुम्ही चिडलेले असताना प्रेमाचा विचार करू शकत नाही, दयाळूपणाचाही विचार करू शकत नाही. प्रत्येक भावना चांगली किंवा वाईट ही आपल्या विचारांशी बांधलेली असते. हेतुपूर्वक विचार करायला शिका. जर तुम्ही इतर लोकांसाठी काही करण्याचा विचार केलात, पुष्कळ काही त्यांच्यासाठी करू शकाल तुम्ही. आमेन. रोमकरास 12 हा बायबलमधला अर्थपूर्ण असा अध्याय आहे. पण यात एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे की देवाची तुमच्या जीवनासाठी उत्तम योजना आहे. ते म्हणतं या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. तर देवाची तुमच्या जीवनासाठी उत्तम योजना आहे. जर आपल्याला ती पाहायची असेल, अनुभवायची असेल, मी केवळ अभिवचन गाऊन चालणार नाही, अभिवचनांवरील केवळ संदेश ऐकून चालणार नाही, माझ्या जीवनात ती कार्यरत असलेली बघावी लागतील आणि माझ्या मुलांच्या जीवनातही ती दिसावी लागतील. उदासवाण बसून संदेश ऐकला पण कृती केली नाही तर हे होणार नाही. पुष्कळ वर्ष मी देववचन स्वीकारताना मेहनत घेतली. मनाच्या नवीकरणासाठी मी वचनाचा उपयोग केला. देवाशी मी करार केला. पृथ्वीवर जर तुम्हातले दोघे ते मागतील त्या कोणत्याही गोष्टीविषयी एकमताचे होतील. आता बघा, सैतान हा पृथ्वीवरच आहे, पवित्र आत्माही पृथ्वीवर आहे. मला नाही वाटत लोकांशी केवळ बोलायला हवं. जर तुम्ही सैताना बाबतीत सहमत झालात तर त्याला जे हवंय ते तुम्हाला मिळेल. पण जर तुम्ही देवाशी सहमत झालात तर पुढच्या वेळी सैतान तुम्हाला सांगेल तुम्हाला काहीच मिळणार नाही, तर तुम्हाला म्हणावं लागेल मी सहमत नाही. तुझ्याशी सहमत होऊन मी तुझं सामर्थ्य वाढवणार नाही, मी देवाशी सहमत होणार. तुम्ही म्हणाल मी सैतानाशी बोलत नाही. का नाही? येशू सुद्धा बोलला होता सैतानाशी. सैताना माझ्या पुढून निघून जा तो म्हणाला. आणि 40 दिवस 40 रात्र तो अरण्यात होता आणि सैतान त्याची परीक्षा घेतो. मला इथे पुढे असं जोडावंसं वाटेल की त्याची सार्वजनिक सेवा सुरू होण्यापूर्वी हे निश्चित करा की सैतानाला काबूत ठेवणं तुम्ही जाणता, यासाठी की देवाने तुमचा उपयोग करावा.
नुसती देवाकडे प्रार्थना करून काही उपयोग नाही. जेव्हा संधीचा मोठा दरवाजा उघडला जातो त्यासोबत संकटही असतातच. पुष्कळ लक्षात घ्या तुम्ही. आमेन. आणि मग सैतान तुम्हाला म्हणेल की जर तू देवाचा पुत्र असशील, सैतानाला ख्रिस्तातली तुमची ओळख तपासून बघायची असते. जर तू देवाचा लेकरू आहेस तर मग या सगळ्या वाईट गोष्टी का घडतायत तुझ्या बाबतीत? हो, जर खरंच तो तुझ्यावर प्रीती करतो तर तुझ्या जीवनात इतक्या समस्या का येत आहेत? मग देव जर तुझ्यावर खरंच प्रीती करतोय तर तो तुझ्या प्रार्थनांची उत्तरं का देत नाही जी तू 10 वर्ष करतोयस? सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे सैतानाच्या बोलण्यावर आपण विचार करतो. जी चूक हव्वेने केली होती, सर्प काय म्हणतो यावर विचार करायला तिने सुरुवात केली. मला ठाऊक नाही. हो, म्हणजे ते सफरचंद खूप छान दिसत होतं. मला आश्चर्य वाटतं देव का नाही, म्हणजे कदाचित ते खायला देवाची हरकत नसावी. आपल्याला ठाऊक आहे कुठल्या गोंधळाला सुरुवात झाली? ज्या क्षणी सैतान येशूशी लबाडी करतो, बायबल म्हणतं आणि सैतान येशूला म्हणाला, आणि नंतर लूक 4 मध्ये तो म्हणतो येशू सैतानाला म्हणाला, असं लिहिलेलं आहे. आणि मग तो त्याला देव त्याच्या लबाडीविषयी काय म्हणतो ते सांगतो. जर तुम्हाला विजय हवाय, सैतानाला उलटून बोलायला शिका. योग्य प्रकारे कसा विचार करायचा ते तुम्ही शिका. म्हणूनच आपण या आठवड्यात जमलेलो आहोत. आणि मला विश्वास आहे जरी तुमच्याकडे हे पुस्तक असेल किंवा नसेल, तुम्ही ते वाचलं असेल त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे, भरपूर फायदा होणार आहे. आणि ज्या कुणाकडे नसेल त्यांनी ती लहानशी प्रत घ्यावी, कारण त्यामध्ये सुंदर अशी योजना आहे, एक कृतीशील अशी योजना आहे. आणि तुम्ही काय करावं हे मला शिकवायचंय. आणि मी 12 वेगळ्या विषयांवर बोलणार आहे. 12 वेगळे असे युद्ध प्रकार आणि हेतुपूर्वक विचार करायलाही मी त्यात शिकवलेलं आहे. आणि योग्य विचारांसाठी मन कसं तयार करायचं ते सुद्धा. आणि मला सूचना करायची आहे की पुस्तकातला एक एक मुद्दा घेऊन त्यावर आठवड्यावर मनन करत राहा. मग पुढे जा. जेव्हा तुम्ही शेवटच्या 12व्या मुद्द्यावर याल, परत पहिल्यापासून सुरू करा, आठवडाभर त्यावर मनन करा. असं जर तुम्ही खूप काळापर्यंत करत राहिलात तर ती नवीन विचारसरणी तुमचा एक भाग होईल, जी तुमची जुनी विचारसरणी फिकट करील आणि ती तुमच्यावर हावी होणार नाही. कोणी म्हणेल का की हे चांगलं वाटतंय म्हणून? ठीक आहे. किती जणांकडे हे पुस्तक असूनही परत ऐकायला हरकत असणार नाही? ठीक आहे, असेल तरी हरकत नाही, हेच मी सांगतेय. आता तुम्ही घरीही जाऊ शकत नाही, खूप दूर आला आहात, म्हणजे तुम्ही अडकलात. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची, पहिला सामर्थ्यवान विचार ज्यावर तुम्हाला मनन करावंसं वाटतंय तो म्हणजे अगदी सोपा आहे. तो असा आहे की जर आपण त्यावर मनन केलं नाही तर आपण सहजपणे त्रासात अडकू. तुम्ही विचार करायला सुरुवात करा, ख्रिस्तामध्ये मी सगळं काही करू शकते. आयुष्यातल्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी सामोरी जाऊ शकते. मी ख्रिस्तामध्ये सगळं काही करू शकते. आजच्या दिवसाचं आव्हान मला माहित नाही, पण काही असो, ख्रिस्तात मी ते हाताळू शकते. उलट तुम्ही काय करता? मला माहित नाही मी ते करू शकेन की नाही. खरं जर तसं घडलं तर मग माझी काही धडकतच नाही. मला नाही वाटत मी पेलू शकेन, अजून एकदाही नाही. मी सगळ्यासाठी शक्तिमान आहे. हे वचन पहा, मला सबळ करणारं ख्रिस्त याच कडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. मी कशाचाही सामना करण्यास सिद्ध आहे. कशाचाही सामना करण्यास मी सिद्ध आहे. तुम्हाला हे आवडलं का? त्याच्याद्वारे जो माझी अंतर्यामीची ताकद वाढवतो. मी आत्मनिर्भर आहे त्या ख्रिस्ताच्या विपुलतेमध्ये. मला हे आवडतं. मी कशाचाही सामना करू शकते. मी कशालाही तयार आहे. माझ्यासाठी अवघड असं काही नाही, कारण देव माझ्यात आहे आणि मी महाविजयी आहे. जेव्हा बायबल सांगता आपण ख्रिस्तामध्ये महाविजयी आहोत, तेव्हा मला वाटतं, म्हणजे माझा विश्वास आहे की काही वर्षांपूर्वी मी म्हटलं होतं की ठीक आहे देवा, याचा अर्थ काय? मी महाविजयी आहे. मला विश्वास आहे देवाने मला सांगितलं की महाविजयी असणं याचा अर्थ असा आहे की कोणतीही समस्या येण्यापूर्वीच तुम्हाला ती समजते, आणि जरी ती समस्या आली तरी त्याचा शेवट तुम्ही विजयी होण्यातच होतो. कारण जे काही करणं गरजेचं आहे ते तुम्ही करता, आणि ख्रिस्तामध्ये तुम्हाला शक्ती मिळते तुमच्या जीवनात. आपल्या क्षमतेपेक्षा देव अधिक काही आपल्या जीवनात आणत नाही. तो अधिक कशाला परवानगी देत नाही आपल्या जीवनात जे आपल्यासाठी असहनीय असेल. जर तुमच्या जीवनात असं काही असेल, देवावर तुमचा विश्वास असेल, तर ते तुमच्यासाठी अधिक नसेल. जर तुम्ही शिकलात योग्य विचार करणं. तुम्हाला वाटतं मी हा मुद्दा पुन्हा एकदा सांगावा? बघा, तुमच्यापैकी काही जण, तुम्हाला कळतंय तुम्ही असा प्रतिसाद का देताय ते, कारण तुमच्यापैकी काही जण गेली कित्येक वर्ष स्वतःला पटवण्याचा प्रयत्न करताय. मी हे सहन करू शकत नाही.
मी हे स्वीकारू शकत नाही, मी हे करू शकत नाही. मला म्हणायचंय की हे जर काही असेल जे देवाने तुमच्या जीवनात आणलं असेल या क्षणी, किंवा काही कारणास्तव ते तो काढून घेत असेल आत्ताच, आणि स्थिती नसेल न बदलण्याजोगी, आणि जर तुम्ही बदलू शकत असाल तर बदला. पण उगाचच दयनीय जीवन जगण्याची गरज नाही. आणि दयनीय होण्यापासून स्वतःला दूर ठेवा, विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही ते हाताळू शकाल. कारण जर तुम्ही हाताळू शकलात आणि विश्वास ठेवला नाहीत तर दिवसेंदिवस तुम्ही कमकुवत व्हाल. बायबल म्हणतं ही माझी संकल्पना नाही, ते म्हणतं मी सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताठाई सर्व काही करण्यास समर्थ आहे. मी कशासाठीही तयार आहे, मी कशाचीही बरोबरी करू शकते. आपण सगळे स्वतःशी बोलतो, आणि आपण स्वतःशी कसे बोलतो हे महत्वाचं आहे. खास करून स्वतः बाबतीत स्वतःविषयी कसं बोलतो, आपल्या भूतकाळाविषयी, भविष्याविषयी. महत्वाचं हे की जसं देव तुमच्याशी बोलला असता त्याच्या वचनांमधून तसं तुम्ही स्वतःशी बोलायला हवं. आणि मला खरंच हे सांगायला आवडतं, आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्माइल मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.